गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? गुरुशोपानी देवपूजा केली आहे बघा. मला आता सोलायचे लसूण, आज डाळ बनवायचे, डाळ भात. गुणूचे पप्पा म्हटले डाळ भात कर. मग आता लसणाची फोडणी देऊन डाळ बनवणार आहे आज मी. कपडे धुवायचे, ते कपडे वैताग की तुम्हाला कपड्यांचं. बाहेरचे रूम स्वच्छ करायचे बरं का. लईच खराब झालंय फॅन, हे बघा अवघडच झालंय. गणूजप्पा म्हटले बुधवारी घरी बुधवारी करूया आपण. म्हटलं बर. सोलते आता जरा लसूण आणि बनवते डाळ. गुणूच्या पप्पांना सांगितलं होतं चार्जिंगला मोबाईल लावा. प्रत्येक वेळचा आहे त्यांचा, असं नाही की आज प्रत्येक वेळचा आहे. आपण सांगायचं बटन ऑन केलेत का, त्यांचं केलंय बघा ऑन. माझं बंदच आहे. होईल का ती चार्जिंग, होईल का होईल? हा, प्रत्येक वेळी सांगायचं बटन ऑन केलेत का चेक करा असं सांगायचं आमच्या. डाळ बनवते मी, डाळ साधी आणि सोपी. गरम हो. टोमॅटो लसूण टेचून घेतला या, 2 मिरच्या, तुरीची मुगाची डाळ आहे, जरा कोथिंबीर. ही गॅसचाच काय झालंय बघा आपल्या, तुम्हाला दिसत असेल. गुन्नीला फ्रेंच फ्राईज दिलंय ना तळून, तर सगळं उडलंय. पण आता म्हटलं स्वयंपाक झाल्यावरच त्याच्याकडे बघावं नाही का, मग त्याच्याकडे काही बघितलं नाही. त्याच्याकडे एकदाच बघणार आहे. कशाच बरसातचं दिन गेली, बरसात बोंबलं. पाऊसच नाही यंदा. तेल आता कडलंय, द्या मोहरी जिरं. हा बास, लगेच टाकायचं लसूण. लसणाची चांगली फोडणी बसली पाहिजे. चांगला ब्राऊन झाला पाहिजे लसूण. इकडे भाताचा कुकर लावलाय मी. अजून आता पीठ मळायचे. खरं मला मटकी करायची आहे, मटकी जरा लागतं की नाही पण तिची. मिरच्या आणि टोमॅटो. मिरच्या वेळेस चांगले म्हणजे त्याच्यात मीठ टाकते चवीनुसार. आणि डायरेक्ट टाकणार आहे, डायरेक्ट कुकरला. छान पाणी. कांड झाला, हळद टाकली नाही, असू द्या, वरण टाकते, काय प्रॉब्लेम आहे. आणि कोथिंबीर भरपूर टाकायची. डाळीला छान चव येते. अजून थोडं पाणी घालते ना. आणि एकदम बारीक गॅसवर, फुल गॅस नाही, नाहीतर उतू जाणार आहे. बारीक गॅसवर द्यायची ठेवून. आपल्या अंदाजानुसार गॅस बंद करायचा. आपल्याला तेवढं तर कळतंय की शिजली असेल नाही शिजली असेल. राहू देता बारीक गॅसवर. आले गुन्नूच्या शाळेतनं गुन्नूला घेऊन आले. गुन्नूच्या शाळेत आज क्ले मिळलं होतं. क्लेमध्ये काय बनवायचं होतं बघा. बाप्पा, किती सुंदर बाप्पा बनवलाय बघू माझ्या हातावरती. त्याला कसा बनवलाय गुन्नीनं बाप्पा? छान बनवलाय का नाही? भिजलंय बघा कसं, पाणी गळतंय त्याच्या डोक्यातलं. छान बनवलंय ना बाप्पा. मला खराब
तो बाप्पा लय छान बनवता हो. त्याचं लहानपणीचा कपाटात बाप्पा तकलेपासून बनवून दिलेलं आहेत कपाटात. नाहीये, फेकून दिले तुम्ही. काय पण कसा बोलतो या कपाटात आहे तर माटी आहे. खाला थांबा. येड आहे नुसतं. बाप्पा कधी टाकून देईन का मी याड लागलं नाही पण हे बाप्पा तर बघा. हा हे बघा भेटला त्याला एक अजून बनवलेलं मिनी. हो अजून आहेत उभं पण आहेत उभं पण बघा ना छान आहे का नाही बाप्पा. सुंदरच बनवलाय ते. गुणी त्याला ठेवा आपला तिथं टीव्हीच्या खाली. नाही, मला अजून नको ठेवा छान आहे ठेवा की. आता काय करतो या धोती बनवतोय आता लोक. धोती बनवतो म्हणलं. चला ठेवा तिथं आपल्या त्या सिद्धिविनायकाच्या बाप्पापाशी ठेवा तिथं वरती. कुठे स्कूलमध्ये बाप्पाला फोटो घ्यायला होय. बरं ठेवा तात्पुरता तिथं ठेवा. आता मला काम आहे बघा. कपडे धुतले नाही की आज मी. आता कपडे धुणार आहे. सकाळी भिजत घातली होती. आता कपडे धुते त्याला देते जेवायला. आता संध्याकाळी गुंजोपणा म्हटलं होतं मटकीची भाजी करू का सुकी तर ती म्हणले चण्याची भाजी कर. आता खाली जाणार त्याला ट्युशनला सोडायला त्यावेळेला पण त्यावेळेला काका नसते. काकाच नाही तर त्याच्यामुळे लय अवघड झालं या. त्याला आता 5-5:30ला जाते खाली. मला काय पण आवडेल. मला काय पण आवडेल. चण्याचं डाळ भात काय पण आवडेल. मला काय पण आवडेल. काय नसतंय त्याचं. छानच बनवलं. काय बोलतात त्याला? हा हे पण खाईन मी. केळं हे कलेला पण खाईन मी. हो खाते की बाळा माझं. बरं ठेवा पप्पा चला कपडे चेंज करा. यो बेबे जेवा थोडा टीव्ही बघा. ट्युशनची बॅग भरा चला. ते काय होतंय? ते मिंदी काय होती? कपाट बंद करी. त्याच्यासोबत हे पण राहणार. नको गुणी नको ग बाय नको नको. तो दुसरा बाप्पा आत ठेव चल. हा दोन्ही छान आहेत. सगळंच बाप्पा छान नाही तसं नसतं. बाप्पा सगळंच छान असतात. नाही नाही नाही. काय म्हणते मम्मी? पीठ मळते मी परातीत कधीच पीठ मळत नाही बरं का. घमेल्यातच मळत असते. घमेल्यात पीठ मळायला छान वाटतं. त्रास होत नाही एवढं. आज तू कुठली भाजी बनवणार आहे? आज मी बनवते मटकीची भाजी. डायरेक्ट कुकरला बनवणार आहे म्हणजे चांगली शिजते. तेल टाकून घेतलंय. कांदा टोमॅटो घेतलाय भरपूर चिरून. आणि त्या जे काय म्हटल्या ना की तांदूळ तुम्ही धुवून घेता का तर होत आहे. मी तांदूळ धुवून घेते पण एक ग्लास आहे ना तो मापाचा आहे ना मग मी धुवून त्याच्यात घेत असते म्हणजे पाणी मला मापानं वाटा येतं. हे बघा आता मटकी पण इथं मी धुवून घेतली आहे. पण तुम्हाला वाटणार नाही की धुवून घेतली आहे. इथं धुवून घेतली मी. पण ते काय होतं व्हिडिओ मग लय मोठं होते. सगळंच दाखवत बसलं का नाही लय मोठे व्हिडिओ होते ते म्हणून मी आधी धुवून घेत असते. कांदा सुद्धा मी धुतल्याशिवाय वापरत नाही ना. कढीपत्ता ना मिरची. कारण शेतीतलं कुठलंच वस्तू आपलं गावचं बरं. शेतात आणलं तसंच टाकलं तरी चालतं. तेल लय जळलंय बघा आता इथं वळण्याच्या नादाला. आता गंमत बघा नुसती. हे काय होतं मम्मी? तरी मी तुम्हाला नंतर दाखवेन. भात करताना ना तांदूळ मी धुवून ग्लासमध्ये का तर माप असतं माझं. एक ग्लास तांदूळ असलं ना तर 2 ग्लास पाणी ओतलं की पाणी बिणी बघायची गरज लागत नाही म्हणून. आता मी कांद्यातच ही टाकणार आहे मीठ बरं का म्हणजे आपला कांदा लवकर भाजतो. कांदा निघलाय तिखट गुन्ह्या. डोळे झोंबा लागले तरी दरवाजा उघडा ठेवलाय मी. जरा कांदा ब्राऊन होऊन देते आता मी. कांदा ब्राऊन झालाय. टोमॅटो टाकते. टोमॅटो काय पचला नाही तरी चालतो. लय उलट वाचलं. त्याच्यात आता थोडीशी हळद टाकते. म्हणून पाठी अगं बाई तोंडावर घेऊ नको पाग जवळ. हो हे बघा हळद. म्हणजे ळच्या उच्चार नाही करायला येते ना. आई
बोलतं माझं बाळ. र र चटणी. मोड्याची भाजी कधी पण ना तिखट करायची, कारण मोड गोडसर असतात ना, त्याच्यामुळे जरा झणझणीत करायचं, मग छान लागतं. आपल्याचा पाकच आज हे झालाय बघा. वाजतंय निबार मला. आता याच्यात मटकी टाकून घेते मी. 20 रुपयाची मटकी आणली. एवढं महाग? महाग. तुमच्या गावामध्ये हे महागच असतं ना? पाटीवर मोबाईल 500. आणि पूर्ण सुकी नाही करणार मी भाजी, थोडीशी नॉर्मल लागते. नॉर्मल तुम्ही करून बघा अशी. नको आहे टोप मटकीचा. तूप टाकते आता थोडंसं. मला उपासा नाव काय सुचना, कारण मी काहीच खात नाही. सकाळी 1 ग्लास दूध पिते, त्याच्यावर दिवसभर असते. काय म्हणजे काय खात नाही. पहिलं तर मी 16 सोमवारला लग्नाच्या आधी निरंकार केले. निरंकार म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही कसलं. पाणी बघा एवढं ओतलंय मी, एवढं शिजायला लागणारच आहे पाणी. आणि आता ही कोथिंबीर धुवून चिरून घेतली. किती टेस्टी वाटतंय. टेस्टी वाटते गुणूला. बस का पाणी? बस थोडं टाकते, थोडं नॉर्मल टाकतेच, कारण लय सुकी भाजी छान नाही लागायची. एवढी बरोबर आहे. आता हे ना बारीक गॅसवर 15 मिनिट. शिट्टी बिट्टी नसते काय वाटत. अंदाज 25 असते गणित असतं. आता ही लागलीची भांडी घासते बघा. चपात्या केलेत मी, चपात्या करून झालेत माझ्या. चपाती. चला आता. ओम श्री गणेशाय नमः. पप्पा कसं ग पडला तो. ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. बाप्पा बघा गुणीच. जेवणार आहे बघा. आता उपवास सोडणार आहे इकडं. या जेवायला आता उपवास सोडायला बसले बघा मी इथं. जेवण बघा आपलं आज डाळ, चपाती, मटकीची भाजी, भात आणि लोणचं घेतलंय. या जेवायला सगळेजण. आधी भाताचा घास खाते. गुणी बसली इकडे जेवायला. डाळ भात नको. लोणचं दे मला इथं कुणी. लोणचं मी घेते लोणचं. चुकून गुणीच्या ताटात लोणचं ठेवलं होतं. या जेवायला. लई भूक लागली. पाण्याची वाट बघितली पण पाणी काल नाही. आता म्हणलं उपवास सोडला पाहिजे. मला फिरायला लागलं. मटकीची भाजी पण झाली काय चांगली. गुन्हे पण जेवते बघायचं. मटकीची भाजी खरंच छान झाली. मला डाळ आवडत नाही. पण मला तर आवडतं. तिखटवाली असली तर खाते मी. असली डाळ आपल्याला पटत नाही. हे लोणचे देखील लोणच्याचा डबा आणतोय तर चला मग. ह्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला मग भेटला का नाही रेड कलरचा हा हे वाला हा ना हे मी माझं सही गेस्ट होतं तर पण मला नाव माहिती चला मग